तेव्हा धुतले तुम्ही कोण धुतले मी धुतले असते ना माझं काम कोण करते मग मानाचं तुम्ही घ्यायचे ना तिच्या हातातून. मग मी तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओमध्ये आलो. आणि हे बघा इकडं काय ग कुठं चालली? चल चल स्वामीनी चल. आज ऋतूच हे करायचंय असतं ना बोर ते करायचंय. तर आता जाणार आहे आम्ही. कुठं चालली? कपडे धुवायला चालली का? कुठं? काकूला आवाज दे बरं. हा या बाई या बा या बा या बा या बा या बा नुसतं माझ्या बा. काय झालं का आई? तिला घे बरं. जाऊ दे. नाकात नाव आणले काय ना सकाळपासून. होते खाली. हात पाय काय आणलं नाकात का? घरात जाऊन पाय घरात जाऊन. काय झालं? किती पाणी सांडलं. त्याच्यामुळं ते बोलतं पाय. वर खिडकीला पाणी गेलं खिडकीला. रोहिणी ओय रोहिणी हो ग आई कुठे गेली? वरतीला रोहिणी कशामुळे डोक्याला गेला. कशामुळे ही भिजली आजी भिजली. कशामुळे पाठ निष्ठाला ना. एक मिनिट तुला चालायचं आहे का सोबत सामान आणायला? कमी जाऊ. नाही मला यायचंय तू कशाला येते मला बिनकामी सांग. यायचंय पण मला तुम्ही कुठं घेऊन जाता म्हणते मी कुठं जायचं म्हणून. आपण स्पेशल उद्या जाऊ. नाही मला आजच यायचं. उद्या झुडिओ मध्ये जाऊ. नाही ना पण मला येतं यायचं. झुडिओ मध्ये नाही नेणार मग मी. अरे सगळं सामान आणून घेतो फास्ट. मग तू आला तर टाइमपास होईल. नाही मी टाइमपास नाही करणार. जे जे घ्यायचं ते 2-3 वस्तू घ्यायचं टाइमपास नाही करणार ना. तू ऐकत नाही थोड्या मग तू. तिला मस्त एक ड्रेस आणतो. नाही ड्रेस नका आणू. आहे काळा कलर ड्रेस दोघीला बी ड्रेस आहे तिला. मी ऑनलाईन ऑर्डर केलं तिथे आहे. तर मग लवकर जातो. अर्ध्या एक घंट्यात सामान घेऊन येतो. मी एकटा चाललो कोणाला सोबत नाही नेलो. आजचा लास्ट दिवस म्हणा लागली तू. तर म्हणलं उद्या करू तू म्हणती नाही. सगळ्यांनी हळदी कुंकू लास्ट करायला लागले मी ते आज लास्ट आहे. ओ बाळा पान टाकलं की झाडाला टाकायचं ते पाणी बाकी घरात बघितलं तुम्ही काय कुठं झालं पाहिलं मी पाहिलं. पाईपाचं काय काय आणायचं? आपले दोन प्रकारचे बिस्किट बताशे. बताशे म्हणजे ते ह्याचा पतंग पतंग बी ते नावाची बोरनांची वरती स्वामीनीच ना. परी कपडे वल्ले करू नको ते वाळू घालायचे. आणि बताशे बोर आणि बिस्किट अशी 4 वस्तू आणायच्या. आणि मला ते माझं मावशिराचं संपलं ते आणायचंय मला म्हणून मला लागले मी यायचं. आणतो मी ते. आणतो का मग? एका चिठ्ठीवर लिहून दे मला काय काय आणायचं. का बताशे ते आणायला जॅकेट वाला ड्रेस आधी बात नका आणू. माझ्याकडे आहे जॅकेट वाला ड्रेस. 26 म्हणजे 2026 आणि 26 तारीख आली होती माहिती का? आता बर्थडेच म्हणलं परी राहू दे ना. परी ऐक ना परी वल्ली नको होऊ. तू एवढं पाणी घेत तुला समजत नाही का ग? घरातलं पाणी कोण पुसन आता? हा मला कपडे घालते पहिले 2 वाजत येऊ का आम्हाला तुम्हाला काय काय म्हणली?
2 वाजते कामाला जेवण अरे हे रोजच काम आहे तो, पण आता तिथं कोणी गेला आतमध्ये पडणार नाही का? आहे ना आई, ते आई पुशीन ते पुशीन नाही ना खाली काही अडवणी करायचं आपलं. आहे ना कोमलता येते आहे. तुला ड्रेस नाही आणायचं का? आणायचं आणायचं तू म्हणले जोडीवर घेऊन जातो. तुला बी आणायचं का ड्रेस? काय अडवणी करती. मला साधा लॅगिन आणि ड्रेस हे आणायचं पप्पाने. काका आता बी नाही झालं. आता 15 दिवसांनी भेटत ते. हे तर झालं आता हे येणार आहे. आता बर्थडेची तयारी करणं पडेल ना. आजीची तयारी करतो, पटकन जातो सामान घेऊन येतो. हा ते बर्थडेचं बघणं लागलं ना. बर्थडेला कारण शिवरात्री काका माझा बर्थडे येऊ लागला, मला आणायचं. मला वाटतं आपण घरातल्या घरातच बर्थडे करू, जास्त मोठा नाही काही नाही. आणि आपलेच घरची बोलू. काहून ग असं? इथे कोण नाही येतो इकडे आजूबाजूला. आई म्हणते कोणी येत नाही काही नाही, उगं वाया जाईल. उलट परत शिवरात्र आहे. हा बर घरातल्या घरातच करू शाब्दाना गिफ्टदाना. बर. हा नाही तुझ्या आईला फोन लावून बोलून घ्या. दुसऱ्याच भारी करू. त्या आईला फोन लावून बोलून घे ना. कशानं याला नाही तुझ्या आज? येईन ना. फोन केला त्याला काय फोन लावून कशाच बोलायचं. येईन ती जाऊ पण येईन का येईन ती येईन का काम आहे? कामच आहे. येईन ती तिचं काही नाही एवढं. बोललेलं. त्या साबणीमुळे तुझ्या हात खराब व्हायला लागले. आता नाही व्हायना. आता सगळं झालं. नाही व्हायना. एक दिवस धुतले वहिनी कपडे का? हा. आणि नंतर नंतर नाही घेतलं. ते स्वयंपाक करते ना. स्वयंपाक करता का? हा काही काम ये उठ, वाटून नेलेले काम. पाणी खेळ. हा हा आई म्हणते 1-2 स्वयंपाक करायला लागा सकाळचा आणि 1-2 कपडे धुवा. कसं मग? छोटे पतंग नाही आणायचे का? हा ते पतंग आणायची. एक मोठी पतंग भेटती बोरनांची. बोरनान लिहिलेलं असतं, फक्त नाव लिहायचं आपल्या गोष्टीचं. आणि माझं बी. हा तुझं बी आणू का? आद्विकाचं पण आणू का? तसं ते नाव भेटतं. हे हे कधी होईन तो आता का? झालं. तुमचं टावेल धुवायचं. किती घाण झालं तू टावेल. मग आता ते होतच ठेव, त्याला काय होणार? किती मला कटला तो टावेल. आता ते भिजायला टाकलं मी. म्हणजे धुवून काढते. रोहिणी तुम्हाला स्वयंपाक फक्त पोळ्या करताना दिसन, भाजी येत नाही रोहिणीला. येते मला भाजी. पण कधी कधी करत कोण नाही तू? कोणी खात नाही. त्या बी पोळ्याच करते कोमल ते. भाजी कोण करतं? आई काय बोलती आणि काय नाही तुलाच पटतं ते. काय काका तुम्ही हे घेऊन सांडिलं. काय बोलते म्हणजे मी हाकून सांडीला. मला माहिती म्हणून म्हणते. त्या कधीच ते भाजी करते. जर काहीला उपवास ते असल्यास तर अशी नाही करीत. फोटोशूट पण करायचा ऋतूचा. मी कधी बर्थडे उंडे भिजवते. बर्थडेचं झाडून काढते. जवळ काम करायला लागतो. सांगा ना. खूप जणांचा प्रश्न होता की रामदादाने याड्यासारखं पहिले कूलर कोण आणलं. खाऊन आणखीन ते हिवाळ्यात चालू आहे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला ना. हम्म. हिवाळ्यात जास्त कमी भावात भेटतं. आता आपण उन्हाळ्यात आणायला गेलो ना तर आपल्याला तुला माहिती का 10,000 7,000 8,000 9,000 असं महाग भेटतं. हिवाळ्यात कमी भावात भेटतं. सगळेजण हिवाळ्यात कूलर घेतात. आणि सोन्याचे भाव परत वाढले. पण कमी जास्त होत चालले सोन्याला. अशी गोष्ट आहे. आणि ते काय ओवून आणत होतो काय ते दिवर काय पोत कुठे तुटले, कोण तोडली? ती तरी तू परी पिऊन टोरली माझी पण. पिऊ नका, देऊन टाक ती बी करून नाही घेऊ. त्या मार्केटमध्ये जाऊन मला आपण जाऊ घेऊन येऊ. आताच नको, नंतर आम्ही नाही. कुठं करायचं? वरच्या रूम मध्ये खालच्या खालीच हॉलमध्ये. हॉलमध्ये जागा आहे का? हा मला वाटत होतं आपल्या वरच्या रूम मध्ये करा. खाली हॉलमध्ये वरच्या room मध्ये. बरं, आज तुम्हाला हे व्हिडिओ उद्या पाहायला भेटेल कार्यक्रमाचा. आजचा व्हिडिओ मी तेच तुमच्यासाठी बनवला होता की सांगाव काय विषय काय नाही. आणि उशीर होतोय आपल्या व्हिडिओला. खूप 4-5 ताईंना मला कमेंट केली सांगणार पप्पाला सांगणार तो ना. की 12 वाजता रामदादा व्हिडिओ अपलोड करा. आणि आईचं बोलणं माहिती ना तुम्हाला कसं आहे. काय आलं तो कॉक बंद केला, तो सांगता येत नाही का ग? मी कॉकचं नाही केलं काही माहितीये का. हा मी कॉकचं काहीच केलं नाही. मला दादाने आधीच सांगितलेलं आहे ह्यो कॉक ह्यो चालू असला ना ह्यो चालू करायचा, ह्यो चालू असल्यावर तो बंद करायचा. ही पण गोष्ट मी चुकून बी लक्ष करीत नाही. आमच्या घरी बी असं झालेलं आहे. मग पाणी कसं काय झालं? ते ऑटोमॅटिक झालं. लेकरू झटले असेल त्याला. हो का? आजी मला म्हणते सायकल आणली आणि धक्का लावला असेल तर. असं काय बोलणं.
म्हणजे चुकी मीच केलं सगळं. मग तोच त्या केलं. जेव्हा बघतो मला प्रत्येक गोष्टीला बोलत्या. बरोबर आहे आजीचं. आजीच बरोबर आहे. तू चुकीची आहे. मला माझी आई आजपर्यंत म्हणली नाही कोणी असं. मी म्हणालो ना. तुम्ही तुमच्या साईड घ्या ना, राहू दे, मला नका सांगू. तू आई म्हणू का नाही म्हणू, मला तुझ्या आईशी काय घेणं देणं. मला बी आजी होती. मला कळत कोण मला आजी आहे का नाही. मला बी आजी होती आणि सगळ्यात जास्त जीव माझा बी माझ्या आजीत होता. हा मग आम्हाला बी आजी आहे. तुलाच आहे का? माहितीये का? आम्हाला बोलते मला आमची अजून आजी. माझी आजी आहे, करत नाही. अजून मला माझी आजी आठवण येते. काय झालं म्हणून मला माहिती आहे. मला बी माझ्या आजीची आठवण आहे. एक वेळेस आजी गेली ना, कळत कोणाला दुःख म्हणजे काय राहतं म्हणून. तुलाच माहिती आहे. तुम्हाला थोडी माहिती आहे. वय इकडे. माझी आजी मला माहिती कशी होती म्हणून. माझी आता आजी आजी नाही तुला. माझ्या आजीने मला अजून एक शब्द बोललेला नाहीये. मला एवढं माझे आई वडील मम्मी पप्पा मारले, माझी आजी मला जवळ घ्यायची. माहितीये का? आम्ही तुला मारतच आहे ना. मी मायाची गोष्टी सांगायला लागली तुम्हाला. मी बी सांगालच ना तुला. तू एवढं राडा लागली तुला. कोणत्या गोष्टी कुठं आणायच्या आड्या आणि माझी आजी मला अजून बी आठवण येते तिची कुठे म्हणून. तो मग सांगायचं ना कुठे तर. जेवायचं ते होतं. वर चला मित्रांनो, चालू झालं हिचं आता. परत कमेंट येईन म्हणजे की रामदादा तू असं करतो, रडवतो, तिला जीव नाही लावत. सगळ्याच्या घरातलं सगळ्याला माहित असतं. बरोबर काय हे पोरगीला चॅप्टर होत चालली. काय म्हणली? कोण घालाल रडू? मी घालालो का? काय बोलती परी? माझी काकूची आजी मस्ती आहे. मी काका नाही का तुझा? सगळे मस्ती. मी काका नाही का? सगळेच मस्ती ना. मी काका नाही का? तुम्हाला म्हणले सगळेच मस्ती. सगळ्यात मस्त आहे का? काही काही मला खे भांडे आणते, सामान आणते मला खेळायला. बरं चला मित्रांनो, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. रोज दुपारी 12 वाजता आपला व्हिडिओ बघायला बघू. काय वहिनी, एक दिवस कपडे धुतले फक्त का? तिला विचारून दे तुम्ही तेव्हा धुतले. तुम्ही कोण धुतले? मी धुतले असते ना. माझं काम कोण करते? मग म्हणायचं तुम्ही घ्यायचे ना तिच्या हातातून. मग मी धुतले ना तेव्हा. मी ते व्हिडिओ पाहिला त्या दिवशी भाऊन वरती घेतला. म्हणलं वहिनी कपडे धुवायचा आज. त्याच्यानंतर माझं काम कोण करते? तू करत जा ना त्यांचं काम. दोघी मिळून करत जा ना. आम्ही भांडत नाही हो, मिळूनच करतो. आहे ना? मग आता वहिनी कसं का बोलायला लागल्या अशा? सांगायला हे बघ. हो खालची बोलली असून तुम्हाला सगळ्यात खालची बोलली असेल. पिवडीचं केलं का तुम्ही? ते काय असतं ते बोर स्नान? खालची बोलली सगळी. हा पिवडीचं केलं का? मग तेव्हा गेलता. मग आमच्या बाईचं का नाही केलं आवाज? ता बाई पोटात होती ना. हो का? आमच्या बाईचं कधी गेलं? आता करायचं आज आपल्याला. उद्या जमतो ना वहिनी करायला? नाही, आज शेवट आहे. ऐकलं का? मग डायरेक्ट पुढच्या वर्षी जाऊ दे, करून घेऊ आता.